पावसाळ्याच्या दिवसात किचन मधील खराब होणारे 10 पदार्थ कोणते व त्या पदार्थांची कशी काळजी घ्यायची ते आता आपण पाहूया। ते पाहण्यापूर्वी आपण आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्याला यामध्ये पाहायला भेटतील। चला तर पहिला पदार्थ आहे मीठ। हवेतील ओलावा शोषून घेतल्यामुळे मिठाला पाणी सुटते आणि त्याचे खडे तयार होतात। टिप: मिठाच्या बरणीत तांदळाचे काही दाणे किंवा थोडे राजमाचे दाणे ठेवावेत, जे ओलावा शोषून घेतात। 2. साखर। पावसाळ्यात साखरेलाही लवकर पाणी सुटते आणि ती चिकट होते। टिप: साखरेच्या डब्यात 4-5 लवंगा टाकून ठेवल्यास साखर कोरडी राहते आणि मुंग्याही लागत नाहीत। तिसरा पदार्थ आहे सर्वात महत्त्वाचा आणि रोजच्या वापरात येणारा, ते म्हणजे पालेभाज्या, ज्या लवकर खराब होतात। कोथिंबीर, मेथी, पालक यासारख्या भाज्या ओलाव्यामुळे लवकर कुजतात आणि त्यांना अळ्या लागण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण काय करायचे? पालेभाज्या बाजारातून आणल्यावर लगेच धुवू नयेत, त्या स्वच्छ निवडून कागदात किंवा कॉटनच्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्यात। चौथा पदार्थ आहे ब्रेड आणि बेकरीचे पदार्थ। हवेतील आर्द्रतेमुळे ब्रेड, पाव किंवा पिझ्झा बेसवर लगेच पांढरी आणि हिरवी बुरशी तयार होते। हे टाळण्यासाठी आपण हे पदार्थ नेहमी हवाबंद डब्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवावेत आणि शक्य तितक्या लवकर ते संपवून टाकावेत। 5. डाळी आणि कडधान्य। उडीद, मूग, हरभरा यासारख्या डाळीमध्ये ओलावा गेल्यास त्यांना जाळी लागते किंवा पांढरी कीड पडते। त्यासाठी काय करायचे? डाळींच्या डब्यात वाळलेली कडुलिंबाची पाने, तमालपत्र किंवा सुक्या लाल मिरच्या ठेवाव्यात। 6. मसाले आणि लाल तिखट। मसाल्याच्या पावडरमध्ये गुठळ्या होतात, त्याची चव व रंग कमी होतो आणि अळ्याही होऊ शकतात। त्यासाठी काय करायचे? चला पाहूया। मसाले नेहमी काचेच्या हवाबंद बरणी ठेवावेत। जास्त प्रमाणात मसाला असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवल्यास वर्षभर टिकतो। 7. लोणचे। लोणच्यामध्ये पाण्याचा एक जरी थेंब पडला किंवा हवेतील ओलावा गेला तरी त्यावर बुरशी येते। त्यासाठी काय करायचे पाहू। लोणचे काढण्यासाठी नेहमी पूर्णपणे कोरड्या आणि स्वच्छ चमच्याचाच वापर करावा। बरणीचे झाकण घट्ट लावावे। 8. बिस्किटे आणि फरसाण। हे पदार्थ सादळतात आणि त्याचा कुरकुरीतपणा पूर्णपणे निघून जातो। त्यासाठी आपण डब्याच्या तळाशी थोडी साखर किंवा ब्लॉटिंग पेपर ठेवावा, ज्यामुळे ओलावा शोषला जाऊन पदार्थ कुरकुरीत राहतात। 9. कांदा आणि लसूण। ओलाव्यामुळे यांना लवकर मोड येतात, बुरशी लागते किंवा ते आतून कुजायला सुरुवात होते। त्यासाठी आपण कांदा, लसूण कधीही फ्रीजमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू नये। ते हवेशीर आणि कोरड्या जागी जाळीदार टोपलीत ठेवावेत। 10. सुकामेवा। काजू, बदाम, अक्रोड यासारख्या सुकामेव्याला बुरशी लागू शकते किंवा ते मऊ पडतात आणि त्यांना खवट वास येऊ लागतो। त्यासाठी आपण त्यांना पावसाळ्यात सुकामेवा हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणे सर्वात सुरक्षित असते। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। सर्व आयुर्वेदिक टिप्स आणि घरगुती टिप्स आपल्याला या चॅनलमध्ये पाहायला भेटणार आहेत। धन्यवाद।